मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा निर्धारच केलाय। आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून हटणार नाही असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। उपोषण सोडायला आलेले ते मंत्री आहेत कुठे? मराठ्यांना फसवून कुठे लपून बसणार असा सवाल विचारत मंत्री महाजनांवर रोष त्यांनी व्यक्त केला। तर 54 लाख नोंदी सापडूनही प्रमाणपत्र दिली नाही, मग मसुद्याचा काय फायदा असा संतप्त सवाल त्यांनी विचारलाय। त्यांनी तर त्या महाजन साहेबांनी तर 30 दिवस मागितले होते, 40 दिले। आता तर ते म्हणले होते 23 डिसेंबरला, आता तर मुंबईला यायची गरजच नाही पडणार, त्याच्या आताच आरक्षण देणार। कुठे आहेत जे उपोषण सोडायला आले ते मंत्री? कुठे आहेत? त्यांना पुढे मराठ्यांची गरज नाही का? तुम्ही आता एकदा उपोषण सोडून गेलात, मराठ्यांना शब्द आश्वासन देऊन गेलात, मराठ्यांना फसवून गेलात, पुढे मराठ्याच्या तोंडावर यायचं नाही का तुम्हाला? आता लपून बसणार कुठपर्यंत तुम्ही? त्यामुळं याच्यामध्ये आता शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी अत्यंत ताकदीने लक्ष घालणं गरजेचं आहे आणि ते भी शांततेत। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। बाकीचं डोक्यात सुद्धा आणू नका, बाकीचा अंतरवाली सारखा प्रयोग डोक्यात बी आणू नका फिरू। मसुद्याचा उपयोग नाही म्हणतो ना मी, समाधान राहून करू काय? आम्हाला आधी असं वाटलं होतं यांनी 23 डिसेंबर पासून आतापर्यंत 54 लाख वाटले असते। जेव्हा आम्ही आमच्या स्तरावर माहिती घेतली त्यांनी वाटप नाही केले। वाटप नाही केले तर त्या मसुद्याचा आणि त्या आदेशाचा काय उपयोग? काहीच नाही ना। आधी 54 लाख द्या, त्यांच्या परिवाराला द्या, एकूण आकडा किती होतोय, मग त्या सगळ्या सोऱ्याला कामाला येणार आहे। तरीही आम्ही पुन्हा आज सकाळी दुरुस्ती पाठवली, तरी रात्री पाठवली ना आत्ता पाठवली। हे तर 3 महिन्यापासून दुरुस्ती चालू आहे, दुरुस्तीच नाहीये, पण दुरुस्ती पाठवली चालून द्या। तुम्हाला आम्हाला माहिती, तुम्ही आम्हाला खेळतात।